शिवसेना 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 जसं मी म्हटलं एनसीपी बद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे, त्याच्यापेक्षा स्थानिक नेतृत्वाबद्दल या ठिकाणी प्रचंड नाराजी आहे. प्रचंड नाराजी आहे. म्हणजे भेटलेला, मी असं नाही म्हणत की मलाच मत देतील, परंतु भेटलेला प्रत्येक मनुष्य हेच म्हणतो की साहेब परिवर्तन व्हायला पाहिजे, साहेब बदल व्हायला पाहिजे, साहेब आता हे खूप झालं. तुम्ही मार्क करा, तुम्ही खूप या शहरामधली सगळी मंडळी अनेक वर्ष काम करत आहात, तर तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की बदल झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे असं का म्हणतात? त्याचं कारण असं आहे की सगळी सत्ता केंद्र एका विशिष्ट कुटुंबाच्या हातात गेल्यामुळे लोकांना ते मानसिकदृष्ट्या सहन होत नाही. मानसिकदृष्ट्या सहन होत नाही, कुणालाच होत नाही. आपल्याही घरामध्ये 4 भाऊ असेल आणि एखादा भाऊ सगळंच पैसे त्याच्या नावाने करत असेल, त्याच्या बँक अकाउंटमध्ये टाकत असेल, विक्रीचे पैसे त्याच्याच खात्यामध्ये टाकत असेल, त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचं जास्त सगळं बघत असेल, बाकीच्यांना निग्लेक्ट करत असेल, तर त्याच्याबद्दलही आपल्या मनामध्ये राग येतो. कोर्ट कचेरी होतात, वाटणीचे केसेस दाखल होतात. या शहरामध्ये कुठलंही चांगलं पद असेल तर ते आमच्याच कुटुंबाकडे पाहिजे, ही जी एक पद्धत पडलेली आहे त्याला पहिले लोक त्यांना उभं आलेलं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की या शहरामध्ये प्रत्येक मनुष्य भ्रष्टाचाराचे उच्चांक बघून कंटाळलेला आहे. त्याला असं वाटतं की भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही चालतं की नाही चालतं. ही त्याची दुसरी अतिशय आमच्या बाजूने जमेची असलेली बाजू आहे.